नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आज छत्रपती संभाजीनगर मधील तालुका पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळी। हे समोरचं बाजूचं आपण गीता मंदिर पाहत आहोत आणि पार्किंगच्या पाठीमागील बाजूला श्री संत एकनाथ महाराजांची समाधीचं मंदिर आहे। या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध होण्यासाठी कामे चालू आहेत। श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळी या ठिकाणी भाविक भक्तांसाठी भक्त निवास, कीर्तन हॉल व प्रसादालय, रुग्णवाहिकासाठी या ठिकाणी अशा प्रकारे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे। आणि या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूमध्ये अतिशय सुंदर असे नदीचा उगम आहे। आपण श्री संत एकनाथ महाराज समाधी पैठणच्या मंदिराच्या पाठीमागील बाजू आणि आता लवकरच समाधीचं दर्शन या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी असं भव्य दिव्य भाविक भक्तांना, वारकऱ्यांना खरेदीसाठी असे व्यवस्था केलेली आहे दुकानांची। आणि अतिशय सुंदर आता श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी दर्जेदार असे कामे चालू आहेत। विकासाच्या दृष्टिकोनाने आता चांगल्या प्रकारे श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळी कामे चालू आहेत। आपण मंदिराच्या मध्ये प्रवेशद्वारातून प्रवेश केला असून श्री संत एकनाथ महाराजांच्या या ठिकाणी या सभामंडपामध्ये समाधीस्थळ आहे। आता प्रचंड विकासात्मक कामे या ठिकाणी चालू आहेत आणि झालेली आहेत काही। या गाभाऱ्यामध्ये श्री संत एकनाथ महाराजांची समाधी असून अतिशय या ठिकाणी इतिहासकालीन हे मंदिर आहे। आपण या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, परंतु मंदिरातील ट्रस्टला विचारलं असता त्यांनी गाभाऱ्याच्या बाहेर फोटो काढून शकता अशी परवानगी दिली आहे। अतिशय सुंदर हे मंदिराची या ठिकाणी रचना केलेली आहे। श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता। ही समोरील बाजू श्री संत एकनाथ महाराजांची समाधीची आहे आणि ह्या संत एकनाथ महाराज समाधीच्या पाठीमागील गोदावरी महाद्वार आहे, जो मंदिराला चिटकून गोदावरी नदीचं या ठिकाणी पात्र संगम या ठिकाणी वाहत आहे। आपण ते सुद्धा पाहूयात। मंदिराच्या समोरील हा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारासमोर संत एकनाथ महाराज समाधी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशी भाविक भक्तांसाठी, वारकऱ्यांसाठी व्यापारपेठ, बाजारपेठ या ठिकाणी तयार केली आहे। आणि समाधीच्या बाजूला हे श्री दत्ताचं मंदिर आहे। या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनाचे जे काम चालू आहे ते दगडी शिरेचे या ठिकाणी वापर करून, जेणेकरून पुरातन काळातील असे सर्व रस्ते, पार्किंग व्यवस्था दिसल आणि टिकल अशा पद्धतीने अतिशय दर्जेदार काम चालू आहेत। श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिरच्या पाठीमागील हा भाग असून या पाठीमागच्या भागामध्ये गोदापात्राचं दुतडी भरून पाणी, अतिशय सुंदर पात्र या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाहत आहे। मंदिराच्या पाठीमागील बाजूस जे गोदावरी पात्र आहे
ते या ठिकाणी जे दरवाजे दिसत आहेत ते नाथसागरातील धरणाचे दरवाजे असून या दरवाजाच्या वाटेत पाण्याचा प्रवाह या ठिकाणी सोडला जातो. अतिशय मोठं धरण जे मराठवाड्याचं मध्ये नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठं धरण असं या ठिकाणी मानलं जातं. आणि या धरणावाटे या नदीचा प्रवाह पैठण मार्गे शहागड ते तिकडे आपले डाव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणापर्यंत या पाण्याचा प्रवाह होतो. आता पुढच्या महिन्यात 20 मार्च 2025ला या ठिकाणी महाराष्ट्रातून संत वारकरी महंत या ठिकाणी भाविक भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात. आपण आजच या ठिकाणी दर्शन घेऊयात आणि मन प्रसन्न करूयात. श्री संत एकनाथ महाराज समाधी स्थळ पैठण तालुका जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर. धन्यवाद.